दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिकेची पूर्णपणे फजिती झाली. नालेसफाईचा टेंडर काढताय, कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, पण इतक्या दिव्यात कमी नाल्या असताना सुद्धा ते साफसफाई होत नाही. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण सांगायचं म्हणजे 2-4 दिवसापूर्वी पडलेला पाऊस. तर तुम्हाला सांगायचं 4-4 दिवस जर पाणी तुंबून राहतं, मुंब्रा देवी कॉलनी असेल, सद्गुरू नगर असेल, तुमचं देवीकर नगर असेल, कोकण रत्न, कोकण वैभव, असे अनेक परिसर आहेत जिल्ह्यात की जिथे लोकांना 4-4 दिवस ते पाणी काढायला लागतं, 4-4 दिवस तो त्रास सहन करायला लागतो. महापालिकेला इतकी इंजिनियर आहेत किंवा टेंडर आहेत, ठेकेदार आहात, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढताना कमीत कमी कुठून नालेसफाई झाली पाहिजे हे तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जो दिवा वेस्टचा रेल्वे खालून जो ब्रिज आहे त्यातून ज्या ज्या मार्गाने तो पाणी बाहेर निघतो, अनेक वर्ष महापालिकेच्या निदर्शनात आणून सुद्धा तिथे नालेसफाई कधीच केली जात नाही. तर दिव्याची परिस्थिती तशीच राहणार. दिव्याच्या लोकांना त्रास सहन करणंच आहे. तर यांचा महापालिकेचा उद्देश, ठेकेदाराचा उद्देश किंवा प्रशासनाचा उद्देश एकच आहे की इथे फक्त टेंडर काढायचं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्याच्यापासून फक्त पैसे वसूल केले जायचे, बिलं काढून घ्यायची. दिवेकर कशा परिस्थितीत जगतात त्याचं त्यांना काही पडलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि परिस्थिती वर्षानुवर्ष ती दिवेकर भोगतायत. मी म्हणजे सांगण्याचा उद्देश दिवेकर दरवर्षी पावसाळ्यात हे दिवस त्यांना भोगायला लागतायत.